यांनी संगीतबद्ध केलेला माझा पहिला सोलो अल्बम केतकी हा रिलीज झाला आणि शंकर महादेवन यांच्या हस्ते रिलीज झाला आणि माझं खरंच खूप मोठं स्वप्न होतं जे पूर्ण झालं. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. ह्यामध्ये जी गाणी आहेत ती सगळी रोमॅन्टिक गाणी सगळी मला गायला मिळाली आणि खरंच केदार काकाचे मी आभार मानते की त्यांनी इतकी अप्रतिम गाणी माझ्यासाठी कंपोज केली. मी मंगेशचे आभार मानते की त्यातले जे 2 डुएट्स आहेत तो माझ्याबरोबर गायला आहे त्याबद्दल त्याचे पण खूप खूप आभार. आणि खरंच माझं एक सोलो अल्बम हे एक इट्स अ बिग लर्निंग एक्सपिरियन्स, इट्स अ बिग रेकॉर्डिंग एक्सपिरियन्स जो मला मिळाला आणि जो मला केव्हापासून हवा होता. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. या अल्बममध्ये किती गाणी तू गायली? मी 8 गाणी गायले पण 9वं गाणं जे आहे ते मनमोहनाचे सेमी क्लासिकल बेस्ड गाणे त्याचं जॅझ व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये एक वेगळा प्रयत्न केला आहे आम्ही. सो आय एम शुअर की ते लोकांना या गाण्यातले कोणत्या धर्तीवरचे हे गाणे जसं आपण प्रेम रोमॅन्टिक गाणी आहेत. सगळी गाणी रोमॅन्टिक आहेत आणि मला असं वाटतं रोमॅन्टिक प्रत्येक जणातून असतो. त्यामुळे सगळेजण प्रत्येकाला भावणारी ही गाणी नक्कीच झालेली आहेत आणि मला खात्री आहे की लोकांनाही आवडतील. नक्कीच ॲक्टिंग आणि पुन्हा सिंगिंग हे आम्हाला तुझे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात. आता पुढे काय करण्याची इच्छा आहे? नाही मी गाणं आणि अभिनयावरच माझा फोकस आहे आणि तो नेहमी राहील. आणि मला माहिती आहे की दोन्ही कलांमध्ये खूप कष्ट खूप डिवोशन लागतं आणि तो देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. जेव्हा चित्रपटाचं शूटिंग असतं तेव्हा पूर्णपणे ते त्या भूमिकेशी एकरूप होऊन जे 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 करायला लागेल त्या भूमिकेसाठी ते मी करायचा प्रयत्न करते. आणि जेव्हा गाणं हा विषय होतो तेव्हा गाण्यासाठी जे लागेल ते आय एम ऑलवेज रेडी टू डू इट. सो थँक्स अ लॉट. नमस्कार, मी प्रथमेश परब. तुम्ही पाहताय राजश्री मराठी.